नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही ठीक असाल. मी विक्रम बाटवाला. आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे रविवार 17 तारीख आहे आणि सकाळचे वाजलेले आहे 7. आम्ही निघालो आहे गावी यासाठी निघालो आहे कारण आत्याच्या मुलाचा आज साखरपुडा आहे, तर त्यासाठी निघालेलो आहे. आणि माझी तब्येत ठीक नसल्यामुळं माझा मित्र आहे कृष्णा, त्याला देखील घेतलेला आहे कारण ड्रायव्हिंग मी करेल काही ठिकाणी तो करेल, असं आम्ही अधूनमधून ड्रायव्हिंग करणार आहे कारण तब्येत ठीक नाही अजून पण. आणि काल गोपाळकाला झाला, त्या रात्री देखील खूप पाऊस होता, तरी देखील आपण एक्सप्लोर करायला काल गेलो होतो. आणि गोपाळकालाचा व्हिडिओ काल आपल्याला उशीर झाल्यामुळं आपल्याला एडिटिंग करता नाही आला, त्याच्यामुळं उद्या किंवा परवा तुम्हाला तो गोपाळकालाचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. तर कुठे स्किप करू नका, जास्तीत जास्त लाईक करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो. तर आता फटाफट आता निघतोय, 7 वाजलेले आहे, तर चला. आणि हो, जाता जाता माशेचा घाटमध्ये आपण बघणार आहे, एक्सप्लोर करणार आहोत. जाता जाता जे काही निसर्गरम्य वातावरण आहे, जे दृश्य आहे ते आपण एक्सप्लोर करणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि कुठेही स्किप करू नका. तर चला. काल आपला मित्र गाडी घेऊन आपली कृष्णा गायकवाड. हाय कर बुकिंग केली होती का? हा, बुकिंग केली होती. घ्या OTP घ्या 1991. ह्याला गरम झालं बघ किती घाम. तर मित्रांनो, चला आता निघूया आपण. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत प्रांजली हॉटेलच्या इथे नाश्ता वगैरे करण्यासाठी. तुम्ही बघू शकता, हे आहे प्रांजली हॉटेल. आणि दरवेळी आम्ही येतो तर प्रांजली हॉटेललाच आम्ही नाश्ता वगैरे करतो आणि मग पुढचा प्रवास चालू करतो. तर आता करूया आपण नाश्ता वगैरे. तर मित्रांनो, आता जस्ट आम्ही नाश्ता वगैरे केला आहे आणि निघालो आहे आम्ही. आणि इकडे पाऊस वगैरे नाही. इकडे लक्षात आहे. पिकनिक पॉइंट आहे. तर इथे धबधब्यावरती भिजायला येतात लोक, मुंबईहून अनेक ठिकाणाहून येत असतात, वरतून झरे वाहतात आणि त्याची मजा घ्यायला या घाटामध्ये येत असतात. पण कधी कधी अपघातही घडू शकतो. थोडंसं जरा काळजीपूर्वक तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर थोडं काळजी घेऊन एन्जॉय करा. आणि आमचा थोडा कॅमेरामॅन नवीन असल्यामुळं थोडं जरा ॲडजस्ट करून घ्या. झरे दाखव. माकड बघा कसं खाते तो. मका खाताय, मका. हे कसे पावसात भिजताय मका. या साईडला वडापाव बिडापाव सगळे इथं स्टॉल बिले बघा. इथं बघू शकता तुम्ही स्टॉल. इथं लाईनी स्टॉल आहे. एका बाजूला पाण्यात भिजायचं आणि एका बाजूला स्टॉलवरती मस्त गरम गरम खायला मका आहे. सूप वगैरे बनवून देतात, मॅगी आहे, पुन्हा वडापाव वगैरे आहे. हा, आणि रस्ता एक नंबर आहे माशाचा. त्याच्याबद्दल काही वादच नाही.
असतात घाटामध्ये, तर त्यांना घाबरायची गरज नाही, त्यांना सामोरं जायचं. बघितलं ना, आपली गाडी थांबवणार नाही, ते इतर गाड्या थांबवतील पण आपली गाडी नाही थांबवणार. गाड्यातलं निसर्गरम्य वातावरण आणि इथे पोलिसांची गाडी उभी आहे आणि ती कव्हर करते स्पीड किती आहे, काय किती आहे, तुम्ही किती स्पीडने जाताय, काय करताय, ते सगळं. भाई असं करू नको, असं करू नको ड्रायव्हर वाले. तर मित्रांनो, माझ्याच गाडीमध्ये जरी कशा वाहताना तुम्हाला दिसत असेल. माझ्याच गाडीमध्ये रस्ता मस्त एकदम, काही टेन्शन नाही. फक्त काही ठिकाणी रस्ते खराब आहे आणि झरे बघा, झरे एक नंबर. सरळ पकड आहे कृष्ण, दोन हाताने पकड, सरळ तुला येईल पकड. स्माइल प्लीज. अरे अरे येडा झाले का तू गाडी चल. वानर बघा, वानर इथं वानर तुम्हाला लाईनीत दिसतील उभे राहिलेले. आणि जे पर्यटक येतात महाराष्ट्रात गाडीमध्ये ते खायला वगैरे टाकतात त्यांना. फक्त मित्रांनो, एन्जॉय करायच्या टायमाला फ्यूल वगैरे एन्जॉय करू नका, किंवा निसर्गाची पण थोडी काळजी घ्या. आणि जे दगडांवरती तुम्ही ते लिहिता खडूनी वगैरे मजकूर, तर ते लिहित नका जात जाऊ, कारण हे छत्रपती शिवरायांचे पदस्पर्शाने पावन झालेली खिंड आहे. समोर तुम्हाला बोर्ड दिसतच असेल, तर बघा तिथं बोर्ड लावलेलं आहे सरळ समोर, आणि त्यांनी तिथं लिहिलेलं देखील आहे बघा, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली खिंड. तर ही आहे खिंड, म्हणजे माळशेज घाट आहे. तुम्ही या, एन्जॉय करा, फक्त थोडं जपून. वानर बघा, वानर जेव्हा शेपूट हे भाई चालू आहे का कॅमेरा? आकडे येते ना. आपण आलेलो आहे आता मड इथे आलेलो आहे, आणि जुन्नर तुम्ही बघू शकता राईट साईडला आहे, आणि डाव्या बाजूला बघा तर अहमदनगर रोड आहे. सरळ बघा, लेलेद्री 16 किलोमीटर आहे, ओझर 27 किलोमीटर, आणि जुन्नर 16 किलोमीटर. तर आपण नगर हायवेने आता इकडून जाणार आहे, नेतोडला जाणार आहे, मामाच्या इकडे मामाला पिकअप करणार आहे, आणि मग आपल्या गावी जाणार आहे नेरपूडला.
तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत नेतोड येथे पांगरी माता आहे या ठिकाणी आलेलो आहे. आता मामा येतात आहे थोड्या वेळामध्ये. तर मित्रांनो आता आपण जुन्नरमध्ये प्रवेश करतोय आणि ही जुन्नरमध्ये प्रवेश करण्या अगोदरची कमानी आहे. स्वराज्य संकल्प श्रीमंत शहाजीराजे भोसले प्रवेशद्वार. इथून आत गेल्यानंतर एक तुम्हाला पुढे आणि हे समोर दिसतोय तुम्हाला हे शिवनेरी किल्ला आहे. आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला चौक दिसेल छत्रपती शिवाजी महाराज चौक. तुम्हाला समोर दिसत असाल तो आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक. तिथून राईट मारल्यानंतर नरगुड हे आमचं गाव आहे. हां सरळ ते आहे शिवनेरी. हो का इथं दिसतंय. हां अरे बाबा सफेद गाडी तिकडून बोलत तर बघा 11 किलोमीटर इंगळून 18 आणि नाणेघाट 28. तर असं आहे. आणि शिवनेरीच्या पायथ्याशी बघा इथं मस्त वॉकिंग करण्यासाठी लोकांना सकाळी सकाळी एवढं हॉटेल आहे. इकडं बगीचा आहे. दाखवा इकडं राईट साईडला. कॅमेरामॅन तो नाही आहे बघा. अरे येते लाव दे ना. निमित्तेन मम हस्ते ब्राह्मण साह्यन वांगनिश्चय साखरपुडा वधूपूजन कर्म करिष्ये. पाणी अर्पण करा. रात्रादो गणेश पूजन कलश पूजन वधूपूजन कर्म करिष्ये. नमस्कार अर्पण करायचा. गणपतीला गंगा अक्षर फुल अर्पण करा. गणपती बस